पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय, श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन, अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे मागितो ज्ञान राजा सुपात्र, तया आठविता महापुण्य रसी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी, सजयति सिंधुर्वदनो देव यत्पाद पंकज स्मरणं वासर्मनिरीवतं सारासी, नाशयति विघ्नं या कुंदेन्दु तुषारहारधवला, या शुभ्रवस्त्रावृता, या विनम्रदण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृति वीरदेवी सदा वन्दिता समपातु, सरस्वती भगवती निशीस जाण्यपहमुखं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानंद माधवं, नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयतं, वसुदैव सुतं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वन्दे जगद्गुरु, ज्या नामे पृथ्वी समोर तरली ते नाम माझे वाचे असो, ज्या रूपे सागर प्रसवले ते रूप माझे ध्यानी असो, ज्या पादे फणिकाली स्पर्शिला ते पान माझे भाळे असो, ज्या हस्ते गिरी गोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे माते असो, ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा मने प्राण तक्लेश नाशाय गोविंदा तुझ शरणम, ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं, वन्दे विष्णु भवभयार सर्वलोकीकनाथं, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः, श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ, ओम श्री हनुमते नमः, 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 मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं, वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये, सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा, मायोग पीठी तटे भीमरत्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे, समागत्य निष्णं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं, श्री राम राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम राम जय जय राम, श्री 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 राम जय जय राम। श्री भावार्थ रामायण सुंदरकांड अध्याय 9 भाग 2। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री प्रभु रामचंद्राय नमः, श्री हनुमंताय नमः। ऐकोनी रावणाचे वचन, चौमुखे हासी चतुरानन, नारदाचे जे भाषण, अन्यथा कोण करू शके। ब्रह्म सांगे रावणा पासी, कौशल्या कन्या कौशल रायाशी, दशरथ तो सूर्यवंशी, अयोध्येचा राजा।
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संताचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकाम काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझी वर्णी गुण नाम ऐसी दी प्रेम काही कळा पांडुरंगा तुझी चरणीचे तुटतानुसंधान जाईल हा माझा प्राण तत्क्षणी कळेल हे तैसी गाईन मी तुझा जनासवे कांज काय माझे करीन मी स्तुती आपुले आवडी जैसे वाटे गोडी माझ्या जीवा तेवी मी जे जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले म्हणून अवधारी जो जे आपुले आपण देवा परम श्रोते हो ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो श्री भावार्थ रामायणातील सुंदर कांडातील 9व्या अध्यायाच्या भाग 2 ला सेवेला प्रारंभ करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून सरस्वती मातेला वंदन करून प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन देव बाप्पा हनुमंतरायांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून आमचे गुरुवर्य आदरणीय परमपूज्य हरिभक्ती परायण श्री सुधाकर आनंदबुवा इंगळे महाराज सोलापूर यांच्या चरणाशी प्रणिपात करून सेवेला प्रारंभ। ब्रह्मदेवाला राजा रावणाने दशरथाने कौशल्यबद्दल विचारलं। अजून त्या दोघांचं लग्नच नाही म्हणले, राम जन्माला आला नाही, राजा दशरथ आणि कौशल्याचं लग्न झालेलं नाही। आणि नारदांनी तर मला सांगितलेले की जो दशरथाच्या पोटी कौशल्याचा असणारा सुपुत्र श्रीराम अवताराला येणार आहे आणि तो लंकेमध्ये येऊन राजा रावणा तुझा वध करणार आहे। ब्रह्मदेव हसले होते। ब्रह्मदेवाने सांगितलं होतं राजा रावणाला, नारद महर्षींचं वचन कोण खोटं करू शकेल? कोणी नाही। ब्रह्मदेव राजा रावणाला पुढे सांगतात, कोशल देश आहे म्हणले, कोशल देशाचा राजा कोशल नाव आहे त्याचं, आणि त्या कोशल राजाची कौशल्य ही कन्या आहे म्हणले। दशरथ हा सूर्यवंशामध्ये एक श्रेष्ठ राजा आहे आणि तो अयोध्येचं राज्य करतो। त्या दोहीचे पाणी ग्रहण होता रावणे केले विघ्न, अन्यथा नवे नारद वचन लागले लग्न समुद्री। ज्यावेळेस राजा दशरथ आणि कौशल्याचं लग्न लागण्याची वेळ आली, त्या लग्नामध्येच विघ्न राजा रावणानं केलं। जरी राजा रावणानं त्याच्यामध्ये मोठं विघ्न आणलं तरी नारद वचन कधी खोटं ठरणार नाही। त्यांचं लग्न समुद्रामध्ये लागलं। समुद्रामध्ये कसं लागलं याचं चिंतन भाविक हो तुम्हाला ऐकायला मिळणार आहे। कौशल्य आणि दशरथ के विपा गेले समुद्रात, ऐसेनी लग्न लागले तेत श्रोते वृत्तांत पुसती। आता कौशल्या ही कोशल देशाची राजकन्या, राजा दशरथ हा अयोध्येचा नृपवत, हे दोघं समुद्रामध्ये अथांग पाण्यामध्ये गेले कसे? तिथं त्यांचं लग्न लागलं कसं? याची हकीकत श्रोते मंडळी ग्रंथकर्त्यांना कविकर्त्यांना विचारू लागले। म्हणतात, हे तव जुनाट परिपाटी कालिका खंडी गुह्य गोष्टी, नारदे दे कोणी ज्ञान दृष्टी वदे जग जेटी निशंक। ही जुनाट कथा आहे म्हणले, कालिका खंडामधल्या अत्यंत गुह्य अशा प्रकारच्या कथा आहेत म्हणले। आणि नारद मुनीची ज्ञानदृष्टी दिव्य आणि भव्य म्हणले।
सेतुबंध महात्म्यात दुसरे एके लघु महात्म्यात थोरली या महात्म्यात ग्रंथ समस्त लिहिला असे. सेतुबंध महात्म्य आहे, दुसरे एक लघु महात्म्य आहे म्हणले, आणि एक श्रेष्ठ अशा प्रकारचं मोठं महात्म्य आहे. याच्यामध्ये म्हणले या कथा सविस्तर लिहिल्या आहेत. ऐरावण महिरावण त्यांचे जनन आणि मरण, कौशल्या दशरथ पाणी ग्रहण ते संपूर्ण लिहिले असे. आणि त्या असणाऱ्या सेतुबंध महात्म्यामध्ये लघु महात्म्यामध्ये त्याचबरोबर जे असणार मोठं महात्म्य चरित्र आहे त्याच्यामध्ये ऐरावण आणि महिरावण त्यांचा जन्म आणि त्यांचं मरण, राजा दशरथ कौशल्याच्या लग्नाचं सर्व कथानक त्याच्यामध्ये आहे. म्हणतात असो या ग्रंथाची ग्रंथोक्ती झाडा सुचावा पैकी तीन, वदनी वदविता श्री रघुपती कविता करिता श्रीराम. असो म्हणले बाकीच्या किती ग्रंथाची नावं सांगू. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर माझ्या मुखामध्ये जे शब्द आहेत त्या शब्दाचा वदता वदविता करता करविता भगवान श्रीराम आहे. कवी करते शांती ब्रह्म एकनाथ महाराज बोलतात, माझे अंगी मूर्खपणा लटिके लिहिले रामायण, तेही वाचिता पैजान होय क्षालन महापाप. एरवी तरी मी मूर्ख म्हणतात, तसं पाहिलं तर मी फार शहाणा नाही, मी फार हुशार नाही, मी अडाणी म्हणतात, मला फार काही कळत नाही, तरी पण मी रामायण लिहिलं म्हणले. आणि हे रामायण जर तुम्ही वाचलं तर तुमच्या कडून घडलेल्या पापाचा नाश होतो, पाप संपून जातं, पापाचं क्षालन होतं, ते धुतलं जातं आणि तुम्ही स्वच्छ होता. कवी करते नात्रय सांगतात, ग्रंथ असंख्य आन आन तेही आन आन निरूपण, माझे भावार्थ रामायण सावधान अवधार. ग्रंथ पुष्कळ आहेत म्हणले, बरेच ग्रंथ आहेत म्हणले, ते वेगवेगळे ग्रंथ आहेत म्हणले, वेगवेगळ्या ग्रंथामध्ये वेगवेगळी निरूपण आहेत. पण माझं भावार्थ रामायण श्रोते मंडळी हो तुम्ही सावधानतेनं ऐका म्हटले. नात्रया विनंती करतात, कौशल्या दशरथ पाणी ग्रहण रावणे करिता अतिविघ्न, समुद्र माझी लागले लग्न ते अतिविंदान अवधारा. यावेळेस कौशल्य आणि राजा दशरथाचं लग्न ठरलं, त्याची तारीख ठरली आणि बरोबर राजा रावणानं लग्न होण्या अगोदर राजा दशरथाने कौशल्याच्या लग्नामध्ये विघ्न कसं आणलं आणि मग अखेरी समुद्रामध्ये राजा दशरथाचं आणि कौशल्याचं लग्न कसं लागलं, हे नवलाईचं कथानक काय म्हणले. आणि हे गोड कथानक श्रोते मंडळी हो तुम्ही ऐका. कवी करते शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, ब्रह्म सांगी रावणा पासी कौशल्या दशरथ लग्नासी, वराड जाते कौशल देसी पाचवे दिवशी लग्न सिद्धी. ब्रह्मदेव रावणाला सांगतात, राजा रावणा कौशल देशाला अयोध्येहून राजा दशरथाचं वराड राजा दशरथ निघालेले आहेत म्हणले. 5 दिवस तिथं लग्न सोहळा चालणार आहे. ऐसे रावणे ऐकता गोष्टी कौशल्यवरे शोभक दृष्टी, धाडी घालून उठा उठी हारिली गोरटी कौशल्या. रावणानं ब्रह्मदेवाच्या लग्नाविषयीच्या बातम्या हकीकत कथा ऐकल्या आणि राजा रावणाला राग आला. रागानं कौशल देशावर राजा रावणानं धाड घातली आणि तिथून नवरी मुलगी असणारी
कौशल्या राजा रावणानं पळवली. रावण पोटी भयभीत कौशल्यानं ठेवी लंके आत. देव चिंतिती माझा घात ते विपरीतार्थ करतील. राजा रावणाच्या मनामध्ये खूप भीती निर्माण झालेली आहे. आपण जरी नवरी मुलगी कौशल्या कौशल देशाच्या राजधानीतून पळवली असली तरी सगळे देव जे आहेत ते आपलं वाईट चिंततात. म्हणले माझा घात करू इच्छितात. त्यामुळं आपण लंकेमध्ये या कौशल्याला ठेवून चालणार नाही. राजा रावण विचार करतो, देव का मारे मज पासी माझा मृत्यू आवडे त्यासी. ते कौशल्या दशरथापासी लघु लागवे सिनेतील. राजा रावणाने विचार केला, मी पळवून आणलेली नवरी मुलगी कौशल्या जर लंकेमध्ये ठेवली तर लंकेमध्ये 33 कोटी देव माझ्या घरी काम करतात. त्यांना जर कळलं राजा दशरथाची नववधू कौशल देशाची कौशल राजाची राजकन्या या राजा रावणानं पळवून आणलेली आहे तर मग देव मोठ्या चातुर्यानं ही कौशल्या नवी नवरी राजा दशरथा जवळ पोच करतील आणि मग मी पळवून आणलेली कौशल्या जर त्यांनी पोच केली तर मग काही उपयोग होणार नाही. राजा रावण विचार करतो, ऐसा धाक रावणासी कौशल्यानं ठेवेची लंकेशी. तिथे घालोनी पेटीसी समुद्रापाशी ठेवणी धाडी. राजा रावणानं भीतीपोटी कौशल्याला लंकेत ठेवायचं नाही हे ठरवलं. लंकेला आणलेली कौशल्या एक मोठी पेटी तयार केली आणि त्या पेटीमध्ये कौशल्याला या नवे नवरीला कोंडलं. बाहेरून कुलूप लावलं. समुद्राजवळ राजा रावण गेला. समुद्राच्या ताब्यात ती पेटी दिली. द्वीप द्राक्षे अमृत फळे लाडू पक्वान निराय केळे पात्रे भरून शीतळ जळे साठविले पेटीत. पेटीत म्हणले सुंदर सुंदर अशा प्रकारची फळं, अमृतासारखी फळं, लाडू पक्वान, केळी, द्राक्षे, सगळं काही भरपूर पदार्थ या कौशल्याला खाण्यासाठी पिण्यासाठी थंड पाणी सगळं पेटीत ठेवण्यात आलं. त्या पेटी माझी कौशल्यासी घालोनी धाडी समुद्रापाशी समुद्रे ठेविले मीनापाशी मिने दाडेसी घातली. त्या पेटीमध्ये कौशल्याला घातलं. खाण्यापिण्याचे भरपूर पदार्थ घातले, फळं घातली, पाणी ठेवलं. बाहेरून पेटी पॅक केली, समुद्राजवळ आणली आणि समुद्राच्या ताब्यात राजा रावणानं ती पेटी दिली. समुद्रानं एक मोठा मासा होता. त्या माशाजवळ ती पेटी रक्षण करण्यासाठी दिली. माशानं ती पेटी आपल्या दाढेत घातली. मीन क्रीडता समुद्री त्याशी ती मी धावे दावारी मीन म्हणे युद्धाचे संचारे पेटी चकचुरी होईल. समुद्रानं ज्या माशाजवळ ही कौशल्या कोंडलेली पेटी दिली. आता तो भला मोठा मासा होता. त्यानं आपल्या दाढेमध्ये ती पेटी घातली. म्हणजे तो मासा किती मोठा होता बघा. कौशल्या बसण्यासारखी पेटी बनवली. त्याच्यामध्ये फळं, पक्वान्न, भरपूर असे खाण्याचे पदार्थ ठेवले. सुंदर शीतळ असं स्वादिष्ट पाणी ठेवलं. सगळी तरतूद राजा रावणानं केली. एवढी मोठी पेटी या माशानं आपल्या दाढेखाली धरली. पण तेवढ्यामध्ये काय झालं भाविक हो म्हणले, एक किमी नावाचा त्याच्यापेक्षाही मोठा मासा म्हणले त्याच्याबरोबर युद्ध करण्यासाठी आला. का तर दुसऱ्या माशाच्या तोंडामध्ये काहीतरी दिसलं
की सगळे मासे त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतात आणि तो पदार्थ आपलं खाद्य असं समजून त्याच्या तोंडातून हिसकावून घेण्याचा इतर मासे प्रयत्न करतात. यानं दाढेत धरलेली पेटी तिन्ही माशाला वाटलं हे काहीतरी मोठं चांगलं खाद्य म्हटले आणि म्हणून या पेटी दाढेत धरलेल्या माशावर युद्ध करण्यासाठी तिमी नावाचा मासा आला. पेटी दाढीत धरलेल्या माशाने विचार केला, आता पेटी दाढत ठेवून जर आपण युद्ध करायला लागलो तर पेटी फुटेल, म्हणले चक्काचूर पेटीचा होईल. म्हणून मासा काय करतो, म्हणून या उठाउठी पेटी ठेवून समुद्र बेटी, मीन परतला युद्धासाठी सक्रोध दृष्टी संग्रामा. म्हणून ताबडतोब त्या माशानं काय केलं, म्हणजे समुद्रामध्ये आतमध्ये एक बेट होतं, त्या बेटावर पेटी ठेवली आणि परत त्या तिमी नावाच्या माशाबरोबर संग्राम करण्यासाठी रागानं तो मासा समुद्रामध्ये परत तिमी माशाच्या दिशेनं गेला. दशरथ लग्न त्वरा करी पायवाट मार्ग दुरी, तारुई बाई सोनी समुद्री जाऊ त्रिरात्री कौशल्य देशाम. इकडं राजा दशरथाचा कौशल्याच्या लग्नाचा थाटमाट सुरू आहे. अयोध्येहून राजा दशरथाचं वराड कौशल देशाला रस्त्याने जायचं म्हटलं तर लांब पडतंय म्हणले, म्हणून त्यांनी समुद्र मार्गाने जायचं ठरवलं. नावा तयार ठेवल्या. नावेमध्ये बसून गेल्यानंतर आपण कौशल देशाला 3 रात्रीत पोचू, म्हणून त्यांनी समुद्र मार्गे जायचं ठरवलं. शेवली होऊन जेवी द्वारका पायवाट दुरी देखा, तारुई बाई सोनी जाता लोका दिवसा दोका जाऊ पावती. ज्याप्रमाणे द्वारकेला रस्त्याने जायचं म्हटलं तर द्वारकेला जाणं लांब पडतं, समुद्र मार्गे गेलं तर जवळ पडतं. त्याचप्रमाणे राजा दशरथाचा अयोध्येहून सैन्य समुद्र मार्गे निघालं. राजा दशरथाने विचार केला, आपण जर समुद्र मार्गे गेलो तर 2 दिवसात आपण कौशल देशाला पोचू. राया दशरथे या परी वराड घालोनी नावेवरी, सोय निघाला समुद्री तोरे करी जावया. राजा दशरथानं याप्रमाणे काही नावा तयार ठेवल्या. नावेमध्ये आपलं सैन्य म्हणजे वराड घातलं. स्वतःही समुद्र मार्गे नावेत बसून राजा दशरथ कौशल देशाकडे जायला निघाला. टक्के पताका नावेवरी निशाने त्राटिल्या भेरी, वराड चालिले समुद्री अति गजरे उल्हासे. त्या असणाऱ्या नावेवर गरुड टके पताका झळकत आहे, निशाने त्राटलेले आहेत, भेरी वाद्य वाजत आहे. समुद्र मार्गे अति आनंदात वराड अयोध्येहून कौशल देशाला निघालेला आहे. रावणे पाळती करवानी पुरी, विमान बळे येवोनी अंधारी, दशरथ बैसला जे नावेवरी, ते निशाचरी फोडिली. रावणानं राजा दशरथावर पाळत ठेवली होती. तिकडून तर नवरी मुलगी पळवलेली आहे, आता इकडे राजा दशरथावर पाळत ठेवली. राजा दशरथ आपल्या स्वतःच्या लग्नाला जाण्यासाठी वराड घेऊन निघाला, समुद्र मार्गे चालला. राजा दशरथानं लांबून लांबून पाळत ठेवली होती म्हणतात. राजा दशरथ ज्या नावेवर बसला होता त्या नावेवर आकाश मार्गे येऊन काही राक्षसांनी हल्ला केला आणि ती राजा दशरथ बसलेली नाव फोडून टाकली. म्हणतात बाप होणार कैसे बळी, ते न चुके कदा काळी, दशरथ बुडता पैजळी,
झाले ते काळी अपूर्व. जे होणार आहे, जे होऊन जाणार आहे ते कदा काळी चुकत नाही म्हणतात. म्हणून कोणी काही जरी करायचा प्रयत्न केला तर वेळेच्या अगोदर आणि नशिबापेक्षा जास्त कोणाला काहीच मिळत नाही. नाव राक्षसांनी फोडली, त्यामुळं नाव फुटल्यामुळं राजा दशरथ समुद्राच्या पाण्यात पडले. समुद्राच्या अथांग पाण्यात लाठेमुळं राजा दशरथ बुडायला लागले. त्यावेळेस एक अपूर्व अशा प्रकारची घटना घडली म्हणतात. ऐका. दशरथ बुडता पैतळवटी, राम नाम स्मरे वाकुटी, तव सापडली फुटकी पाटी, राम संकटी तारक. राजा दशरथ ज्या नावेवर बसले होते, ज्या नावेतून निघाले होते, ती नाव राक्षसांनी फोडली. राजा दशरथ पाण्यामध्ये बुडायला लागले. त्यावेळेस राजा दशरथांनी राम अवतार होण्या अगोदर, अजून राम जन्मालाच आलेला नाही भाविक हो, राम अवतार होण्या अगोदर राजा दशरथांनी कौशल्याचं लग्न लागायच्या अगोदर राजा दशरथांनी मुखामध्ये राम 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 श्रीरामाचं नामचिंतन सुरू केलं भाविक हो. आणि भगवंताचं नाम फार श्रेष्ठ आहे. त्या नामाचा महिमा आगाध आहे. आणि राजा दशरथांनी भगवंताचं नाम घ्यायला सुरू केलं. आणि जी नाव ज्या राक्षसांनी फोडली होती त्याची एक फळी राजा दशरथाजवळ आली आणि ते हाताला लागली. राजा दशरथांनी त्या फळीचा आधार घेऊन त्या फळीवर बसले. राम संकटी तारक म्हणतात. किती मोठं संकट येऊ द्या, त्या संकटातून वाचवणारा फक्त भगवान परमात्मा श्रीराम आहे. वाचे मना राम राम, तेने निवारे क्रोध काम. संसाराचा श्रम नुरे काही तीळ मात्र. कुठल्याही प्रकारचं दुःख तीळ मात्र सुद्धा राहणार नाही. फक्त वाचेनं तुम्ही काय करा, नाम भक्त त्या रामाचं घ्या. फक्त रामाचं नाव घेतलं की मग बाकी काही लागत नाही. तरले तरते हा निर्धार, नामची सार घेता वाचे. सगळ्यांचं सार आहे ते नाम आहे. तरले तरती हा भरवसा, नाम धारकाचा ठसा. जे नामधारक आहेत त्यांची मुद्रा म्हणजे नाम आहे. आणि ही नाममुद्रा जर आपण अखंड मुखामध्ये घेतली तर भगवान परमात्मा त्याचा तारक होतो. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडोने दी. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आली आघात निवाराया. भगवान परमात्मा माग पुढे उभा राहतो. त्या भक्ताला काही साकडे पडू देत नाही. असं भगवंताचं नाम आहे. नाम उत्तम चांगले, त्रिभुवनी ते मिरविले. जे शंभूने धरिले, निज मानसी आदरे. ज्या भगवंताने शंभू शंकराने सुद्धा अतिशय आदरानं ज्या भगवंताचं नामचिंतन केलं जातं ते नाम आहे श्रीराम. अखंड वाचे नाम, तयान बाधी क्रोध काम. ज्याच्या मुखामध्ये अखंड भगवंताचं नाम आहे त्याला कुठल्याही प्रकारचा क्रोध, काम, लोभ हे जे षडरिपू आहेत ना, मद मत्सर दंभ अहंकार अजिबात बाधू शकत नाही. संकट तर त्याच्याजवळ येऊ शकत नाही. असं रामनामाचं महत्व आहे. नित्य राम ती उच्चारी, रामी तारिली शबरी. जी शबरी नित्य भगवंताचं नामचिंतन करत होती
तिला तारण्याचं काम, तिचा उद्धार करण्याचं काम भगवंतानी केलं. रामे तारिली गणिका, केला अजामेळ सखा. अजामेळ जो पापराशी होता त्यानं एकदा नारायण म्हणून हाक मारली आणि तीही स्वतःच्या मुलाचं नाव नारायण ठेवलं होतं. पण भगवंताला वाटलं तो माझं नाव घेतो. भगवंतानी त्याला वैकुंठाला घेऊन जाण्यासाठी विमान पाठवलं. जी असणारी गणिका तिलाही विमान पाठवलं ना. अचळ भुवनी ठेविली म्हणतात. अशा प्रकारे गणिकेला सुद्धा, पापिष्टाला सुद्धा नाम तारून नेत. एवढा नामाचा महिमा श्रेष्ठ आहे. आणि असं नाम जपले वाल्मिकाने, सौभाग्याला फुटली पाने. भगवंताचं नाव एवढं श्रेष्ठ आहे की वाल्याचा वाल्मिकी झाला. आणि राम जन्मा अगोदर 60,000 वर्षे रामायण लिहून ठेवलं. किती महिमा आहे नामाचा. एवढी नामाची असणारी मोठेपणाची आघात अशा प्रकारची अवस्था आहे. नाम चांगले चांगले माझ्या कंठी राहो भले, केशवा माधवा तुझ्या नावात रे गोडवा. असं गोड असणार भगवंताचं नाव राजा दशरथाने मुखामध्ये घेतलं. राजा दशरथाला एक फळी आधारासाठी सापडली. त्या फळीचा आधार घेतला. राजा दशरथ त्या फळीच्या आधारानं आपल्या स्वतःला वाचवू शकले. म्हणजे राम नाम बुडणाऱ्याला सुद्धा बुडू देत नाही, त्याला सुद्धा तारत. एवढं रामनाम श्रेष्ठ आहे. श्रीराम दशरथाचे कुशी, म्हणून नाम आठवे त्यासी. बुडता नव्हे कासा विशी, नामे रायासी तारिले. राम पुढे राजा दशरथाच्या पोटी अवताराला येणार आहेत. म्हणून ग्रंथकर्ते, कवी करते शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, राजा दशरथाच्या मुखी रामाचं नाव आलं. रामाचं नाव घ्यावं याची आठवण राजा दशरथाला झाली. नाहीतरी आपल्याला संकटकाळी देवाचं नाव घ्यावं हेच आठवत नाही. देव आहे का नाही याच्यावर मुळात आपला भरवसा नाही. आणि संकटकाळी काही जणाला रात्रीचा अंधार असतो आणि कुणीतरी सांगितलेलं असतं या ठिकाणी भूत आहे बाबा, या ठिकाणी फार वाईट त्या भूताचं चिन्ह आहे. आल्या गेलेल्या ते झडपतं. मग आपण तिथून जाताना म्हणतो राम 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 राम. म्हणजे संकट आल्यानंतर मुखामध्ये नाव यायला सुद्धा भाग्य लागतं. कारण त्याच्या अगोदर कधीतरी आपण देवाचं नामचिंतन केलेलं असावं लागतं. ती सवय आपल्या मुखाला लागलेली असावी लागते. आणि अशा प्रकारे राजा दशरथाने भगवंताचं नामचिंतन केलं. बुडताना सुद्धा कुठल्याही प्रकारचा कासावीसपणा राजा दशरथाला झाला नाही. गटकाळी खाल्ली नाही, काय नाही. आपण बुडतोय असा त्रास झाला नाही. आता मरणार आहे असं वाटलं नाही. या नामानच राजा दशरथाला वाचवलं. म्हणतात नाम आठविल्या आकांती, आकांता माझी अतिविश्रांती. नामे तारक त्रिजगती, सुख संविती श्रीरामे. सुखाचा अनुभव घ्यायचा असेल, तुम्हाला सुखरूप व्हावं वाटत असेल, दुःख आपल्या वाट्याला येऊ नये असं वाटत असेल, तर मग भगवंताचं नामचिंतन करायला, आवडीनं नाम घ्यायला आपण सदैव तत्पर असलं पाहिजे, तयार असलं पाहिजे. त्याच्यामध्ये आळस करता कामा नये. पडता जड भारी
म्हणजे कोणतेही संकट आलं, मग ते हलका असू द्या नाहीतर भारी असू द्या, दासी आटवावा हरी. त्या भक्तानं, त्या दासानं आपल्या देवाला, भगवंताला आठवलं पाहिजे, आळवलं पाहिजे, हाका मारल्या पाहिजेत. आणि मग तो धावून आल्याशिवाय राहत नाही. त्या भक्ताचं साकडं संकट दूर केल्याशिवाय राहत नाही. आणि तुम्हाला सुख, शांती आणि समाधान भगवान परमात्मा सहजच देऊन टाकतो. असं त्रिभुवनामध्ये तारणार सर्वश्रेष्ठ भगवंताचं नाम आहे. सापडता फुटकी पाटी समुद्र लाटांच्या पैलोटी, जेथे कौशल्याची पेटी राजा त्या बेटी लागला. जे प्रारब्धामध्ये असतं, जे नशिबात असतं तेच घडत असतं भाविक हो. प्रारब्धाच्या अगोदर कुणाला काही मिळत नाही. कुणी कितीही कमवण्याचा प्रयत्न केला, कुणीही कितीही काही करण्याचा प्रयत्न केला, तर जे नशिबात आहे तेच मिळणार आहे, तेवढंच मिळणार आहे. राजा दशरथाला नामचिंतन केल्यानंतर फुटकी फळी हाताला आली. त्या फळीच्या आधारानं आपल्याला तरण्याचं काम राजा दशरथांनी केलं. आणि समुद्र लाटाच्या ओघानं, वाऱ्याच्या वेगानं ती फळी कुठं आली म्हणतात, जिथं त्या माशानं नववधू, नवी नवरी कौशल्या हिची पेटी ठेवलेली होती, त्या बेटाला ही फळी लागली. राजा दशरथ त्या बेटावर पोहोचले. दशरथ पै उठाउठी सवेग चालिला त्या बेटी, सम्मुख दे कोणी या पेटी आश्चर्य पोटी मानले. राजा दशरथाला ते बेट दिसलं. राजा दशरथ त्या बेटावर चढू लागले. तेवढ्यात राजा दशरथांना एक पेटी दिसली. ती पेटी पाहिल्याबरोबर राजा दशरथ विचार करतात, ही एवढी मोठी पेटी तिथं कोणी आणून ठेवली असेल? भोवतालीत रातांग असणारा महासागर आहे, सगळीकडे पाणीच पाणी आहे, आणि ह्या बेटावर पेटी आली कशी? ह्या पेटीत असेल काय? राजा दशरथाला नवल वाटलं. भोवती समुद्राची घरटी येथे कोणी ठेविली पेटी, पाहता दुसरे न दिसे दृष्टी विस्मय पोटी आणि वार. राजा दशरथांनी ती पेटी पाहिली. भोवताली सगळीकडे नजर टाकली. जिकडो पाहावं तिकडो पाणीच पाणीच पाणी. चहूबाजूला पाहिलं, सगळीकडे पाणीच पाणी. बेटाकडे पाहिलं, बेटावर कुणीही माणूस नाही, दुसरं कोण तिथं नाही. राजा दशरथाने विचार केला, काहीतरी नवल आहे म्हणले, काहीतरी चमत्कार आहे म्हणले. अहो, ह्या बेटावर पेटी येईल कशी? ह्या पेटीत असेल काय? राजा दशरथ चकित झाले. तेने ती पेटी हाती धरली, होणारे किल्ली उघडिली, भित्री कौशल्या देखील असे बैसली संचित. राजा दशरथानं होणारं जे भविष्य होतं ते खरं ठरणार आहे म्हणून ती पेटी उघडली म्हणले. भविष्याच्या किल्लीनं वर्तमानाची पेटी उघडली, आणि वर्तमान काळाची पेटी उघडल्याबरोबर आत जी राजा दशरथाची नववधू राजा रावणानं पेटीत घालून समुद्राजवळ दिली होती, ती कौशल्या नवरी राजा दशरथांनी पाहिली. ती असा विचार करत निवांत त्या पेटीमध्ये बसलेले. राजा दशरथांनी पाहिलं. दशरथ पुषे तो कोण? येरी विस्मय पावली पूर्ण, तुम्ही कोणाचे कोण? येते आगमन कैशेनी. राजा दशरथांनी त्या मुलीला, नवरीला विचारायला चालू केलं. अगं म्हणले, तू कोण आहे म्हणले, तुझं नाव काय? त्यावेळेस कौशल्या विचारू लागली, तुम्ही कोणाचे कोण? तुम्ही इथं कसं आला? राजा दशरथाला कौशल्याने प्रश्न केला. राजा म्हणे, तू गोरटी, तुझं कैशेनी प्राप्त पेटी, तुझं कोणी ठेविले ये पेटी, समूळ गोष्टी सांगावी. राजा दशरथाने विचारलं, हे अगं तू सुंदर आहे म्हणले,
त्याचबरोबर गोरी पान आहे म्हणले, तू या पेटीमध्ये का बसलीस, तुला या पेटीमध्ये कोणी कोंडलं, तुला या पेटीत कुणी ठेवलं, मला सांगशील का जरा म्हणले. पयोनिधी आगाध गहन मत्स्य मगराती दारुण ऐशे दुरस्तर दुर्गम स्थान येते आगमन कैशेनी. एवढा भला मोठा समुद्र आहे, या समुद्राचं जिकडं तिकडं अथांग पाणी आहे. अहो, आपली दृष्टी जिथपर्यंत जाते, आपली नजर जिथपर्यंत जाते तिथपर्यंत सगळं पाणीच पाणी. या पाण्याच्या उंचच्या उंच लाटा, या पाण्यामध्ये मोठमोठे जलचर आहेत, मोठमोठे मासे आहेत, मोठमोठ्या सुसरी मगरी, आणि असं हे त्या समुद्राच्या मध्ये असणारं दुर्गम स्थान हे बेट आहे. मग या बेटाच्या ठिकाणी तुझी पेटी आली कशी, तुला या पेटीत कोंडलं कोणी, तुझी पेटी या बेटाला लागली कशी. राजा दशरथ कौशल्याला विचारू लागले. कौशल रायाची मी राजबाळा, राय दशरथ तू वरून मिला, तव रावणी घालो निघाला, घेऊन आला मज लंके. नवनवरी नववधू जी कौशल्य आहे ती कौशल्य राजा दशरथाला सांगू लागली. काय सांगायचंय तुम्हाला म्हणले, माझी जरा चित्रकथा झालेली आहे म्हणले. मी कौशल राजाची राजकन्या कौशल्य आहे म्हणले. माझं लग्न राजा दशरथा बरोबर करायचं माझ्या बापांनी ठरवलं होतं. लग्नाचा मुहूर्त काढलेला होता, लग्नाची तारीख ठरवलेली होती, लग्न जवळ आलेलं होतं. पण लंकेचा राजा रावण त्यानं अचानक धाड घातली, कुणालाही न कळता मला राजा रावणानं पळवून आणलं आणि तो लंकेला घेऊन आला. अशी घडलेली हकीकत राजकन्या कौशल्या राजकुमार राजा दशरथाला सांगू लागली. भविष्य रावण दचकला पोटी, भयची मजला घालून पेटी, ठेवणे धाडिले समुद्राचे पोटी, तेने ये बेटी ठेविले. राजा रावणानं आपल्या मरणाच्या भीतीनं पुढलं भविष्य जाणून मला या पेटीत ठेवलं. पेटी समुद्राच्या हवाली केली, समुद्रानं पेटी माशाजवळ दिली, माशानं मला या बेटावर आणून ठेवलं. कौशल्या राजा दशरथाला म्हणजे एक नवी नवरी ज्याच्या बरोबर आपलं लग्न ठरलेलं होतं, लग्न होणार होतं, त्या नवरदेवालाच म्हणजे राजा दशरथालाच ही हकीकत सांगते. आयशिया सांगता गोष्टी, कौशल्या बाष्पे दाटली कंठी, भाग्य अभाग्य मीच सृष्टी, नवेची भेटी दशरथा, आयशिया सांगता गोष्टी, कौशल्या बाष्पे दाटली कंठी, भाग्ये अभाग्य मीच सृष्टी, नवेची भेटी दशरथा. त्यावेळेची नवी नवरी म्हणते राजा दशरथाला कौशल्या बोलू लागलेली आहे, आता माझ्या भाग्यात नाही म्हणले, माझ्या ठरलेल्या नवरदेवाबरोबर राजा दशरथाबरोबर माझं लग्न होणं शक्य नाही. मी कपाळ करंटे म्हणले, माझं नशीब फुटकं आहे म्हणले, प्रारब्ध बलवत्तर आहे म्हणले, म्हणून मी अभागी ठरले. आता राजा दशरथाची माझी भेट होणार नाही म्हणले आणि आमचं लग्न आता लागणार नाही म्हणले, अशी अभागी मी आहे म्हणताना डोळ्यातून अश्रू वाहू लागले. कंठ कौशल्याचा दाटून आला. जी रामरायाची माऊली कौशल्या, जिच्या पोटी राम अवताराला येणार आहेत, ती कौशल्या थोडीशी दुःखी झाली. राजा दशरथाच्या समोर आसवा गाळू लागली. न व्हावे दशरथाचे लग्न, या लागी रावणे केले विघ्न,
दशरथा करावया भग्न सवेग सैन्य मोकलिले. कौशल्या म्हणते आता राजा दशरथाची माझी भेट होणार नाही. माझा नवरदेव मला आता कधीच भेटणार नाही. मी त्याची आता नवरी, त्याची बायको कधीच होणार नाही. कारण मला माझ्या राज्यातून राजा रावणानं पळवून लंकेत आणलं. या समुद्रात पेटीत घालून समुद्राजवळ दिलं. या सगळीकडे असणाऱ्या पाणीच पाणी आणि मध्यभागी छोटेस बेट, या बेटावर मला आणून ठेवलं. आणि दुसरी एक गोष्ट म्हणले, राजा दशरथ लग्नासाठी वराड घेऊन निघालेला. तो समुद्र मार्गे येत असताना राजा रावणानं आपलं भरपूर सैन्य या राजा दशरथाच्या दिशेनं पाठवलेले. त्याच्या नावेचा राजा दशरथाचा घात करण्याचा प्रयत्न राजा रावण करत आहे. त्यासाठी भरपूर सैन्य रवाना केलेलं आहे. अशी कौशल्या राजा दशरथाला सांगते. जळ जळ तो दशानन स्वप्नीन व्हावे संभाषण. धरोनी दशरथाचे ध्यान प्राण त्यागीन स्वानंदे. ती नवी नवरी कौशल्या राजा दशरथाला म्हणते, असा जो राजा रावण आहे खरंच तो जळून जाऊ म्हणले. त्याच्या बरोबर न बोललेलं बरं, त्याच्या बाबतीत त्याची निंदा न केलेली बरी. जळून पडो म्हणले. त्याची करणी त्याची त्याला लकलाप म्हणले. मी आता काय करेन, राजा दशरथाचं ध्यान धरीन. राजा दशरथाची आठवण काढत काढत आनंदाने आता मी प्राण त्यागीन म्हणले. मी जिवंत राहणार नाही असं राजा दशरथालाच कौशल्या माऊली बोलते. ऐकोनी कौशल्याचे वचन राजा झाला विस्मयापन्न. सप्तसागरी होता मग्न होणार पूर्ण चुकेना. कौशल्याच्या मुखात ते शब्द राजा दशरथांनी ऐकले. राजा दशरथ विस्मयापन्न अवस्था झाली त्यांची. त्यांना नवल वाटले. आपण सुद्धा म्हणले समुद्रात बुडून मरत होतो. किती विघ्न राजा रावणानं आपल्यावर आणलं होतं. नवरी मुलीला तर पेटीमध्ये घालून समुद्राच्या हवाली केलं. समुद्रानं ती पेटी माशाच्या जवळ दिली. माशानं इतक्या दुर्गम स्थानी भोवताली सप्त समुद्र आहेत, त्याच्या आतमध्ये जे बेट आहे त्या बेटावर आणून ठेवली. पण किती नशीब चांगलं आहे, किती सुदैव आहे म्हणले. योगायोगानं नवरा नवरीची भेट झाली. राजा दशरथ विचार करू लागले. राजा सांगे निज वृत्तांत रावणे माझा करिता घात. रक्षिता झाला श्री रघुनाथ समुद्रात बुडविता. राजा दशरथानं आपली हकीकत सांगायला सुरुवात केली. अहो म्हटले, मीच राजा दशरथ आहे म्हणले. मी तुमचा होणारा पती आहे म्हणले. राजा रावणानं मला जे संकट आणलं ते तुमच्यावर सुद्धा आणलं. दोघालाही समुद्रात बुडवून मारण्याचा प्रयत्न राजा रावणाचा. पण मी रामाचं नामचिंतन केलं आणि राम नामाने आपल्या दोघालाही तारलं. समुद्रातून बुडता बुडता आपल्याला वाचवलं. आपला रक्षण करता जगजीवन श्रीराम आहे. राजा दशरथ कौशल्यला बोलतात, तो समुद्र भरल्या आत येत आलो मी दशरथ. येरी पुसे तू अजाचा सुत रघुचा नातू सूर्यवंशी. कौशल्या मातेला राजा दशरथ आपली हकीकत सांगतो. सांगताना म्हणतो, मीच राजा दशरथ आहे. कौशल्या मातेला कदाचित थोडी शंका वाटली असेल. वाटणं ही साहजिक आहे. कारण एका गावामध्ये एका गल्लीमध्ये एका नावाची बरीच माणसं असतात.
त्यांचं नाव सारखं असतं, आडनाव सारखं असतं आणि त्यामुळं ओळखताना थोडीशी अडचण निर्माण होते. किंवा एखादं टपाल आलं, एखादं पत्र आलं तर ते कुणाला नेमकं आलं असेल हे लवकर लक्षात येत नाही. मग ते आतमध्ये फोडून पाहावं लागतं, त्याच्यात काय मजकूर लिहिलेला आहे त्या बाबतीत दोघांना विचारणा करावी लागते. मग लक्षात येतं हा हे नेमकं याचंच पत्र आहे. त्यावेळेस कौशल्या माता म्हणते, तुम्ही आजराजाचा मुलगा आहे का म्हणले? रघुराजाचा सूर्यवंशातला नातो आहे का त्याचा म्हणले? तोच राजा दशरथ आहे का? म्हणजे माझं ज्याच्या बरोबर लग्न जमलं होतं, आमच्या दोघाचा 5 दिवस आनंदानं सोहळा चालणार होता लग्नाचा, तोच नवरदेव तुम्हीच आहे का म्हटले. राजा दशरथ म्हटले हो. म्हणजे 2 नवरा नवरीची राजा रावणाने केलेली ताटातूट. कारण काय ताटातूट केलेली आहे तर त्याचं मरण श्रीरामाच्या हातून सांगितलेलं आहे. मग राजा रावणाचा बेत काय? ह्या दोघांचं लग्नच होऊ द्यायचं नाही म्हणजे. मग दोघांचं लग्न नाही झालं तर यांच्या पोटी राम कसा जन्माला येईल? म्हणून ह्या दोघांना संपवण्याचा कट राजा रावणानं केला होता. पण राजा रावणाचा तो कट शिजला नाही. त्याचं कृत्य कर्म त्याला कुठल्याही प्रकारचं फळ आलं नाही. ते कृतकर्माचं लावलेलं राजा रावणाचं रोप जळून गेलं, जागीच खाक झालं. आणि याला कारण आहे भगवंताचं नाम. अहो भगवंताचे आई वडील आहेत तिथं, ते काय सामान्य येते का? जरी नवरा नवरी असले, अजून लग्न झालं नसलं तरी ते भगवंताचे आई वडील आहेत. आणि भगवंताच्या आई वडिलाला संकट पडलं तरी ते भगवंताचं नामचिंतन घ्यायला थोडस सुद्धा कचरत नाहीत. नाही तर आपण म्हणतो मी त्याचा बाप आहे, मला काय त्याचं नाव घ्यायची गरज आहे. म्हणजे आपला जो मोठेपणा थोडासा बाजूला ठेवावा लागतो, नम्र व्हावं लागतं. नम्र झाला होता त्याने कोंडिले अनंता. भगवान परमात्म्याचं नाव कुणीही मोठा असो, कुणीही लहान असो, कितीही श्रीमंत असो, कितीही गरीब असो, राजा असो, रंक असो, आबाल वृद्धांनी ते घेतलंच पाहिजे, घ्यावंच. मोठ्या आवडीनं घ्यावं, आनंदानं घ्यावं. आणि भगवंताचं जर नामचिंतन केलं तर भगवान परमात्मा या भवसागरातून, या भवनदीतून आपल्याला तारून नेतो, ऐल तीराहून पैल तीराला नेतो आणि आपल्या जीवनाचं कृत कल्याण होतं. अशा प्रकारे भगवंताची आपल्याला कृपा होते, भगवंताचा आशीर्वाद प्राप्त होतो, भगवंताचा वरद हस्त आपल्याला लाभतो आणि भगवान परमात्मा आपला सहकारी बनतात. अशा प्रकारचं भगवंताचं श्रेष्ठ नाम आहे, गोड नाम आहे. प्रत्येक भाविक भक्तानं ते घ्यावंच, अगदी आनंदानं, आवडीनं, वेळोवेळा अखंड भगवंताचं नाम घेत राहावं. कामामध्ये काम, तुम्ही म्हणा राम राम. जरी काम असलं, हातानं काम चालू असलं तरी मुखानं नामचिंतन घ्यायला विसरू नका. हरी बोला देता, हरी बोला घेता, हसता खेळता हरी बोला, गाता ऐकता हरी बोला, दळता कांडता हरी बोला, एकांती हरी बोला, लोकांती हरी बोला, पण हरीच बोला. एकनाथ महाराज म्हणतात भगवंताचं नामचिंतनच करा, त्यातच तुमचा फायदा आहे म्हणतात. भगवंताचं नामचिंतन घेतला तर तोट्याची बाजू घडणारच नाही. म्हणून भगवंताचं नामचिंतन सदैव आपल्या मुखामधून येवो. भगवंताच्या नामाचा ध्यास भाविक भक्तांना, श्रोते मंडळींना, राम भक्तांना अखंड लागो. भगवंताच्या नामाचं चिंतन करण्याची आठवण सतत प्रत्येकाच्या हृदयामध्ये राहो. भगवंताच्या नामाचा विसर पडताच कामा नये. एवढं भगवंताचं नाम प्रतापशाली आहे, अगाध आहे. भगवंताच्या नामाचा महिमा फार मोठा आहे. म्हणून भगवंताचं नामचिंतन प्रत्येकाने घ्यावं.
पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी जय जय, श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन। जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम, जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम। केशवा माधवा केशवा नारायण माधव गोविंदा, विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना, श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभ दामोदरा, संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा, पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंहा अच्युता, जनार्दना भूपेंद्र हरिहरा, श्री कृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा। केशवा नारायण माधव गोविंदा, विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना, श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभ दामोदरा, संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा, पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंहा अच्युता, जनार्दना भूपेंद्र हरिहरा, श्री कृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा। विठ्ठल 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 विठ्ठल, श्री विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल।